नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 6 जुलै आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे कालच्या शनिवारच्या लिलावचा व्हिडिओ आहे आणि सकाळचा आणि दुपारचं दोन्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की काय बाजारभाव गेला होता, काय बाजारभाव निघाला। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त सरासरी सगळा बाजारभाव सांगेले, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्हाला बाजारभाव कळणार आहे की शनिवारी काय बाजारभाव निघाला। तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि रविवारी लिलाव बंद असतो तर कन्फ्यूज होऊ नका। जशी कांद्याची क्वालिटी होती त्याचप्रमाणे कांद्याला बाजारभाव निघालाय। तर आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। चला भाव बघूया। कमीत कमी बाजारभाव होता 100 ते 700 पर्यंत, आणि सरासरी बाजारभाव जर बघितला तर 800 ते 1400 1500 पर्यंत सरासरी बाजारभाव निघालाय। त्याच्यानंतर मित्रांनो 1500च्या वर 2000 पर्यंत किंवा 2200 पर्यंत हायेस्ट बाजारभाव निघालाय। आणि गोल्टीमध्ये जर आपण बघितलं तर कमीत कमी 100 ते 400 पर्यंत बाजारभाव होता गोल्टीला, आणि सरासरी 500 ते 600 700 पर्यंत गोल्टीला बाजारभाव होता। आणि जास्तीत जास्त जर बघितलं तर 700 ते 1100 1200 पर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव निघालाय गोल्टीला मित्रांनो। तर हा होता सकाळचा बाजारभाव। आता दुपारचा बाजारभाव बघूया। तर हा आहे दुपारचा लिलाव। तर कमीत कमी बाजारभाव होता 100 ते 700 750 पर्यंत, आणि सरासरी बाजारभाव 800 ते 1500 पर्यंत होता, आणि जास्तीत जास्त बाजारभाव 1500 ते 2000। आणि गोल्टीच्या बाबतीत विचार केला तर कमीत कमी बाजारभाव 100 ते 400 पर्यंत होता, आणि सरासरी बाजारभाव गोल्टीमध्ये 400 ते 700 800 पर्यंत होता, आणि जास्तीत जास्त बाजारभाव 800 ते 1200 1300 पर्यंत होता। हेच होते सकाळचे आणि दुपारचे बाजारभाव मित्रांनो। जर सकाळी तुम्ही काय बाजारभाव निघाले ते तुम्ही बघितलं नसेल व्हिडिओ, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळचा पण बाजारभाव दाखविले, काय क्वालिटी होती, काय बाजारभाव निघाले, तर त्याप्रमाणे तुम्हाला बाजारभाव कळेल। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे बाजारभाव पण दाखविले, मालानुसार क्वालिटीनुसार बाजारभाव होता। एकोणावीसशे 12 झाले मित्रांनो। बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची 1912 रुपये झाले। 1912 1912 रुपीज। बापखेड्याचा माल आहे ना? ठीक आहे, बापखेड्याचा माल आहे। बघू शकतो बियाणं कोणतं होतं याला? बेलाचं बियाणं आहे ना? ठीक आहे, पुढं बघू। तर शेवटला आलो आपण। 1886 होईल कांदा। बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1886 ना? कुठला आहे दादा कांदा? बापखेड्याचा कांदा आहे 1880। बियाणं कोणतं होतं याला? येलोरचं बियाणं आहे ना? ठीक आहे, बघू आता शेवटला अजून काय निघतं। हे काय भाव गेलं? 1660 रुपये जाईल मित्रांनो। हा 1660 रुपये 1660 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंगाशी। ठीक आहे, बियाणं कोणतं होतं याला? प्रसादचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढं बघू। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। चिंचखेडचा कांदा मित्रांनो। काय भाव गेला? 1560 जाईल 1560 रुपीज। कलर आहे, क्वालिटी मालला 1560। काय वाटतं बाजारभावाबद्दल? 15 तारखेनंतर बोलले का? अच्छा, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? अंबरचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू। तर मित्रांनो शेवटचे 2 नगे पहिल्या लाईनीचे बघू काय बाजारभाव निघतो। काय भाव गेला दादा? 1525 जाईल 1525 रुपीज। सावरपाड्याचा कांदा आहे ना? बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे। ठीक आहे, सावरपाड्याचा कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1585 जाईल आपण। बघू शकतो 1585 रुपीज। डोलबारेचा कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू। शेवटचा नग होता, आता दुसऱ्या लाईनला जाऊ। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। किती झालंय? 1770। बघू शकतो तुम्ही 1770 होईल 1770 रुपीज। कुठला आहे कांदा? पाडगणचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? मुलकनचं बियाणं आहे, पाडगणचा कांदा आहे। ठीक आहे, 1770। पुढं बघू। बघू शकतो तुम्ही 70 ते 80 साईज आहे कांद्याला। काय भाव गेलाय? 1911 1911 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं बघू शकतो तुम्ही 1911 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं?
प्रसाद गुलाबी, ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. किती गेलंय? 1636 जाईल. 1636 रुपीज. करंजवान ना? करंजवान. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद गुलाबी, करंजवान, ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही. थोडं अजून पुढं आलो आपण. काय भाव गेले? 1500 रुपये. 1500 ना? 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? जवळ केवणी. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. जवळ केवणीचं कांदा आहे. 1500 रुपये. काय भाव गेलं? काय भाव गेला? 1600 रुपये. 1600 जायले. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. चिंचखेडचा कांदा आहे. 1600 रुपये, ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. 1585 ना? 1585 रुपीज. कुठला आहे कांदा? करजी, ठीक आहे. करंजी. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोराचं बियाणं आहे, ठीक आहे. करंजी. पुढं बघू. गोल्टा माली आणि शेजारी गोल्टी. गोल्टा काय भाव याला? 1326 जाईल. 1326 रुपये. कुठले आपण? चिंचखेड. गोल्टी काय भाव गेला? 560 रुपये. बघू शकतो तुम्ही. 560 रुपये बारीक गोल्टी, ठीक आहे. मोहाडी ना? ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो, एक खातचा बाजार भाव बघू आपण. काय गेलं एक खात? 765 जायले. 765 रुपीज. कुठले आपण? चिंचखेड, ठीक आहे. 765. बघू शकतो तुम्ही. गोळा माली 1704 जायले. 1704 रुपीज. कुठला आहे कांदा? चौसाळी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 70 ते 80 साईज आहे कांद्याची, ठीक आहे. घरगुती बियाणं आहे ना? 1704 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1955 जायले. कुठला आहे कांदा? मोहनदरी. 1955. 1955 रुपीज. मोहनदरीचा कांदा आहे दादा. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद. काल परवा 13 होता का? नाही ना? पहिला दिवस आहे का? ठीक आहे. पुढं बघू मित्रांनो. दुसऱ्या लाईनचा पहिला ना घे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. बघू शकतो मी. 1700 रुपये जायले. कुठला आहे कांदा? तिरळचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. बियाणं कोणतं होतं दादाला? घरगुती बियाणं आहे. तिरळचा कांदा आहे ना, ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये. बघू शकतो तुम्ही. गावठी मालिक 1600 रुपये. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? सिंददिगत. बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे. सिंददिगत. पुढं बघू. काय गेलं बाजार भाव? 1470. 1470 रुपीज. कुठला कांदा? मेहंदीपाडा, ठीक आहे. 1470. गावठी माल मित्रांनो. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय बाजार भाव निघाला? 2004. 2004 रुपये जाईल. 2400 रुपीज. कुठला आहे कांदा? सुळेचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. सुपर माल आहे एकदम. बघू शकतो तुम्ही. एक्सपोर्ट माल आहे. पुढं बघू.